संतनगरी शेगावात ख्यातीप्राप्त हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर हरीश सराफ व स्किन स्पेशालिस्ट डॉक्टर शैलेश गोयंका यांच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचं बांधकाम स्थानिक कालफाडी जिन व धानुका कंपाऊंडमध्ये सुरू आहे। या बांधकामासाठी दोन्ही डॉक्टरांनी संतनगरी शेगावमधील एसीसी सिमेंट अधिकृत विक्रेता संदीप अग्रवाल यांच्याशी संपूर्ण बांधकामासाठी लागणाऱ्या सिमेंटकरता सौदा केला। यामध्ये सिमेंट हे कंपनीच्या गोडाऊनमधून डायरेक्ट बांधकामाच्या ठिकाणी येणार असं ठरलं। कंपनीच्या खामगाव येथील गोडाऊनमधून बांधकामासाठी पाठवण्यात आलेलं सिमेंट कालबाह्य निघालं आहे। बांधकामामध्ये जर का हे एक्सपायर झालेलं सिमेंट वापरलं त्याच्यापासून नुकसान काय होऊ शकते? याच्यापासून आपल्याला असं नुकसान होते की जी बिल्डिंगची लाईफ आहे ती मिळत नाही आणि बिल्डिंग जेवढी मजबूत करायची आहे आपल्याला तेवढी होत नाही, त्याची स्ट्रेंथ कमी राहते आणि बिल्डिंग वीक होते। आपण कोण? मी अंकुश सदानंद क्षीरसागर, सिव्हिल इंजिनियर। नाही पण तुम्ही बाजू मारता नाही काय तुम्हाला म्हणजे काय वाटतं तुमच्या लक्षात काय नाही आलं? तुम्ही एक्सपायर माल कसं काय पाठवू शकता? मी टेक्निकल इंजिनियर आहे, सर्व्हिस इंजिनियर आहे, माझं काम आहे। तुम्ही त्याबद्दल बोला ना सर। तुम्ही काय असं आम्हाला एकदम शेगावमध्ये बोलवलं की अशी कंप्लेंट आहे म्हणून म्हटलं कंप्लेंट कशाची, क्वालिटीमध्ये कंप्लेंट आहे का काय आहे, आम्ही ते बघायला आलो। पण वेगळी दुसरी गोष्ट आहे, हॉस्पिटलच्या बिल्डिंगचा मूळ गाभा बांधण्यात आला आहे, प्लिंथ लेवल बांधण्यात आली, यामध्ये कालबाह्य सिमेंटचा वापर करण्यात आला। दुसरी खेप येताच ही कालबाह्य सिमेंटची बाब डॉक्टरांच्या लक्षात आली, तोपर्यंत वेळ निघून गेली होती। एसीसी कंपनीच्या कालबाह्य झालेल्या सिमेंटमुळे भविष्यात काही अनुचित प्रकार घडल्यास यावर सर्वस्वी जबाबदार कोण राहणार हा प्रश्न निर्माण झाला आहे। या संदर्भात डॉक्टर सराफ यांनी सांगितलं की ही बाब चुकीची असून या गोष्टीसाठी आम्ही पोलिसात तक्रार करून कंपनीवर कारवाईची मागणी करणार। तसंच मुदत संपलेल्या सिमेंट बांधकामात वापरल्याने त्याची गुणवत्ता कमी होते, अशी माहिती तेथे उपस्थित अभियंता क्षीरसागर यांनी विदर्भ न्यूज प्रतिनिधींशी बोलताना दिली। जो माल हमका एग्रीमेंट अभी हुआ हमारा दिसंबर एंड में, इनका पूरा फ्रेश माल आना चाहिए बिल्डिंग का, पर फ्रेश माल के नाम पे इन्होंने अपने को हर बार पुराना माल दिया। अप्रैल महीने का, जुलाई महीने का अपने पहले ख्याल में आया नहीं, अपने अपना सब काम कर लिए। आज सब योगायोग से सॉर्टिंग करे तो पता चला कि इसमें तो पुराना माल आ रहा, और जब पुराना माल आ रहा तो पुराने माल पे हमने हमारा काम शुरू कर दिया, फुटिंगा बन गई। अब इसके लिए जिम्मेदार कौन है? कंपनी बोलती है होता गलती से। अब ऐसा होता गलती से नहीं, डिलिबरेटली कर रहे। इनके खामगांव डेपो में पूरा पुराना माल भरा पड़ा है और वो अपने को 10 बैग अच्छी बेचते और उसमें 80-90 बैग पुरानी माल की ऐसे एडजस्ट करके मिक्स करके भेज रहे और उनका माल खपा रहे। और कल अगर बिल्डिंग गिरती है, उसको नुकसान होता है तो उसका जिम्मेदार कौन रहेगा? किसी की जान जाती है उसका जिम्मेदार कौन रहेगा? तो हमारा ख्याल है कि पुलिस को हम कंप्लेंट करेंगे और उस पर सख्त से सख्त कार्रवाई की जाए, कंपनी पे सख्त से सख्त कार्रवाई की जाए। मैं आज बड़ी प्रेस कॉन्फ्रेंस लेकर के एसीसी के बारे में जो ओपन है कि एसीसी का कितना गलत फंडा चालू है तो पूरी दुनिया को पता चलना चाहिए। कंपनीचे अधिकृत विक्रेता अग्रवाल यांनाही कंपनीने पूर्णतः अंधारात ठेवलं की काय? कंपनीकडून संतनगरीत आतापर्यंत आलेल्या अनेक बांधकामात व मागील 10 वर्षापासून सुरू असलेल्या शासनाच्या विकास आराखड्यात खूप जागांवर एसीसी सिमेंट वापरलं गेलं असून आता ही शंका देखील निर्माण होत आहे की हे बांधकामसुद्धा कालबाह्य सिमेंटमध्ये तर केलं गेलं नाही ना, अशी शंका उत्पन्न होत आहे। इमारतींना धोका पोचून त्यामध्ये जीवितहानी झाली तर जबाबदारी कोणाची? महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, शेगाव।